नवसंघर्ष संघटना यांच्या वतीने पालकमंत्री दादा भुसे यांना निवेदन देऊन आमच्या रिक्षा चालकांचा योग्यता प्रमाणपत्रासाठी प्रतिदिवस 50 रुपये दंड आरटीओने रद्द करावा अशी मागणी केली होती। पालकमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेमध्ये लक्षवेधीमध्ये हा विषय मांडला होता। नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ या विषयाला मंजुरी देऊन 50 रुपये दंड मागणी रद्द केली आहे। म्हणून नवसंघर्ष संघटनेच्या वतीने रिक्षा चालकाच्या उपस्थितीत एकमेकांना साखर वाटत, फटाक्याच्या आतिषबाजी, ढोल तासाच्या गजरात जल्लोष साजरा केला। यावेळी शिवसेना शिंदे गट युवा जिल्हा प्रमुख रुपेश पालकर, नवसंघर्ष संघटनेचे समाधान आहिरे, नितीन मुर्तडक, प्रसाद घोटेकर, सतीश गायकवाड, दत्ता लासुरे, अमजद खोत, विनायक येवले, कमलेश विभांडी, समाधान पाटील, लक्ष्मण मोरे, अतुल पवार, सोमनाथ पाटील, अशफाक शेख, गणेश निळकंठ, राजेश यादव, मारुती कांबळे, दीपक पाटील, दत्तात्रय पवार, प्रकाश भारती, दीपक पवार तसेच संघटनेचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी समाधान आहिरे, नवसंघर्ष संघटना रिक्षा चालक मालक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष। आज आम्हाला आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथरावजी शिंदे तसेच आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री दादासाहेब भुसे यांनी आमच्या सर्व महाराष्ट्रातील रिक्षा चालक बांधवांना जो प्रतिदिन 50 रुपये दंड जो होता योग्यता नूतनीकरणासाठी प्रमाणपत्र नूतनीकरणासाठीचा त्याच्याबद्दल स्थगिती दिली। त्याच्यामुळे आमच्या नवसंघर्ष संघटनेकडून सर्व रिक्षा चालक मालक बांधवांकडून तसेच नाही का महाराष्ट्रभरातील तमाम रिक्षा चालक बांधवांकडून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब तसेच आमचे पालकमंत्री दादासाहेब भुसेंचा आम्ही सर्वांचे आभार मानतो। त्यांनी आमच्या सर्वसामान्य जनतेचा जो रिक्षा चालकांचा जो विषय होता त्यांच्या जीवनात आनंदाची एक फुंकर मारलेली आहे आणि त्यांच्यावर जी दया माया दाखवली असं आम्हाला जे सरकार लाभलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो। खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब यांनी जो आम्ही काल परवा त्यांना जो प्रस्ताव मांडला होता की रिक्षा चालकला जो 50 रुपये दंड लादला जातोय तो दंड खऱ्या अर्थाने त्यांच्यावर जुलमी हक्क असा होता, याची आम्ही मागणी करता दादाजींनी हा विधानसभेत आज तो रद्द केलाय आणि हा ठाम पद्धतीने रद्द केला आहे की ह्याच्या पुढे हा जो 50 रुपये दंड आकारण्यात येईल तो बिलकुल येणार नाही आणि पूर्णतः हा रद्द महाराष्ट्रातील जे काही चालक मालक असतील त्यांचा पूर्णपणे रद्द केला आहे। याच्यासाठी मी नाशिक जिल्ह्यातली शिवसेना युवा सेना आणि संघटनेचे नवसंघर्ष आणि सर्व रिक्षा चालक मालकांच्या वतीने लाडके मुख्यमंत्री लाडके पालकमंत्री यांचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। नवसंघर्ष संघटना, नवसंघर्ष रिक्षा चालक मालक संघटना आज खरोखर महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थाने सामान्य जनतेला न्याय दिला असेल तर खरोखर राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि त्यांना रिक्षा चालक मुख्यमंत्री पण म्हणतात त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकनाथजी शिंदे साहेबांनी जो न्याय दिला त्या आमच्या ज्या दंडाचा जो त्या दंडाबद्दल जो न्याय दिला त्या न्यायाबद्दल आम्ही तमाम महाराष्ट्रातील रिक्षा चालक बांधवांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि आमच्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे साहेबांचं मनापासून सर्व रिक्षा चालकांच्या वतीने मी अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि असेच खरोखर जनसामान्यांचा म्हणताना ते नाथांचा एकनाथ तसे सर्वसामान्यांचे नाथ एकाचा हात एकनाथ, सर्वांचा हात एकनाथ, सर्वसामान्यांना न्याय देणारे खरोखर आपले एकनाथजी शिंदे साहेब यांचं खऱ्या अर्थाने मी स्वागत करतो की त्यांनी खरोखर आज सामान्य जनतेला न्याय देण्याचं काम केलेलं आहे। विधानसभेत जो दादाजी भुसे साहेबांनी प्रस्ताव मांडला त्या प्रस्तावाला अनुमोदन देऊन सर्वांना न्याय देऊन आणि तो 50 रुपये दंडाचा तो कायमस्वरूपी जो दंड होता रिक्षा चालकांना तो माफ केलाय, त्याबद्दल मी महायुती सरकारचं, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, महायुती सरकारचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। थांबतो। जय महाराष्ट्र, जय हिंद, जय शिवराय, जय भीम, जय संविधान। अमर सोळंकी, B7 न्यूज, नाशिक।